पप्पा, असित अंकलने विनर टीमला सोन्याची चेन देण्याचं प्रॉमिस टप्पू सेनेच्या सांगण्यावरून केलं होतं. म्हणजे टप्पू सेना तुम्हा सगळ्यांना क्रिकेट खेळण्यासाठी मोटिवेट करू पाहत होती. मम्मी प्रोत्साहन देऊ पाहत होती. प्रोत्साहन, समजलं? वा, म्हणजे सगळ्यांचा पोपट केला. आमची इच्छा होती की GPL 3 ची मॅच तुम्ही सगळ्यांनी मनापासून खेळावी. म्हणूनच टप्पू सेनेने असित अंकलला सोबत घेऊन विनर टीमला सोन्याची चेन देण्याचा एकदम मस्त खोटा प्लॅन बनवला होता. हा भाई टप्पू सेना, तुम्ही मला इकडे का बरं बोलवलंय? ऍक्च्युली असित अंकल, तुम्हाला उद्या आमच्या गोकुळधाम सोसायटीत यायचंय आणि सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला असं अनाऊन्स करायचंय की जिंकणाऱ्या टीमला तुम्ही सोन्याची चेन गिफ्ट करणार आहात. नाही नाही नाही, हे खूपच चूक आहे. मी असं नाही करू शकत. जर मी जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन दिली तर हरणाऱ्या टीमला वाईट वाटेल. मी या गोकुळधाम सोसायटीत सगळ्यांवर प्रेम करतो. मी असं नाही करू शकत. सॉरी. पण असित अंकल, तुम्हाला कुणालाही चेन द्यायची नाहीये. असित अंकल, तुम्हाला फक्त खोटं नाटक करायचंय. मला समजलं नाही. मी समजवतो असित अंकल. जसे आमचे मम्मी पप्पा आम्हाला पिझ्झा बर्गर चॉकलेटचे आमिष दाखवून काम काढून घेतात ना, तसंच तुम्हाला आमच्या मम्मी पप्पांना सोन्याच्या चेनीचा आमिष दाखवून GPL 3 चा उत्साह वाढवायचा आहे. आणि मग सोन्याची चेन जिंकण्याच्या लोभामुळे सगळेच एकदम मनापासून खेळतील. हो पण असित अंकल, प्लीज. ओके. प्रॉमिस. अरे याला कोणीतरी समजावा. हा ह्याच्या वडिलांच्या वडिलांवर गेलाय. अरे मी पण तुमच्या गमतीत सामील झालोय. आम्ही असित अंकलना सोबत घेऊन जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन मिळणार असं पपलू फेकलं होतं. अरे पप्पू, आम्हा सगळ्यांना उल्लू बनवलं. हे चूक आहे, एकदम चूक आहे. नाही, हे मी मानायलाच तयार नाहीये. त्या असितबाईंनी अनाऊन्स केलं होतं की सोन्याची चेन मिळणार, तर मला सोन्याची चेन पाहिजे. बोलवा त्या असितबाईंना, बोलवा इकडे. असितबाईंना बोलवा. ए जेठ्या, काय सोन्याची चेन? ही सोन्याची चेन काय लावून ठेवलाय? सगळ्यांनी या क्रिकेटला धंदा बनवून टाकलाय. कुणालाही देशासाठी नाहीच खेळायचं, एकतेसाठी नाही खेळायचंय, फक्त पैशांसाठी खेळायचंय. अरे हा क्रिकेट बंधुत्वाचा खेळ आहे, मैत्रीचा खेळ आहे, एकतेचा खेळ आहे. याला सोनं चांदी आणि पैशात मोजणं बंद करा. अरे आज हे क्रिकेट खेळून आपल्याला जे सुख मिळालंय, आपल्याला जो आनंद मिळालाय, तो सोन्याच्या चेन पेक्षा 10 पटीने जास्त आहे. समजलात? ग्रेट बापूजी. मस्त बापूजी. बरोबर बोललात तुम्ही. बापूजी बरोबर बोलताय टपूचे पप्पा. माझी आई नेहमी सांगते, जेव्हा आपण आपला आवडता काम एकदम संतुष्टपणे करतो ना, तेव्हा आपल्याला गाढ झोप लागते. बरोबर. बरोबर बोलला. अरे मी तर विसरून गेलो होतो सोन्याच्या चेनला. संतुष्ट होऊन मी नाचतच होतो, पण तूच माझ्या डोक्यात चेनीचा विषय टाकलास. ही ट्रॉफी तर मिळाली, पण सोन्याची चेन कुठे? आणि आता तू मला ज्ञान देतेस. सॉरी. विचित्र आहे. विसरली. सॉरी. दल बदलू. आईचं प्रेम अचानक बाहेर आलं ते. आणि हो, आज आपण सगळ्यांनी मिळून जी GPL 3 खेळलो आहोत, तुम्ही सगळ्यांनी बघा, जिंकणाऱ्यांना आणि हरणाऱ्यांना सुद्धा बघा. आज रात्री दोघांनाही 24 कॅरेट शुद्ध सोन्यासारखी शांत झोप मिळणार आहे. बघाच तुम्ही. हे तर आहे. समजलं बापूजी. पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बघा, आपली ही जी एक टशन सुरू झाली होती GPL 3 मॅच खेळण्याची, ती खरी टशन जिलेबी फापण्यासाठी होती. तर मेहता साहेब, ते तर मी सोडणार नाही. आता मी जिंकलो आहे, तर मग तुम्हाला जिलेबी फाफडा खिलवावाच लागणार. काय म्हणताय जेठाचे जाबाज? अरे फाफडा जिलेबी तर खाणारच ना. म्हणजे काय पाहिजेच? हो देणार, नक्की देणार. हो फाफडा जिलेबी तर नक्कीच देणार. तुमची जीत आणि आमची हार या खुशीत उद्या मन भरून आणि हातीबाई तुमच्यासाठी ट्रक भरून फाफडा जिलेबी देऊ. ट्रक भरून? ट्रक तर मी घेऊन येईन. ऐका. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हो का असल्यामुळे काही लोकांचे आभार मानू इच्छितो. सगळ्यात आधी
या GPL 3 चे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मी संपूर्ण टप्पू सेनेचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर आपले स्पॉन्सर्स कल तक टीव्ही चॅनल, रीटा रिपोर्टर, आपले कॉमेंटेटर्स मिस चेरी आणि पत्रकार पोपटलालजींचेही मी आभार मानतो. थँक्यू. प्लस आपले अंपायर साहेब, थँक्यू. हो साहेब, मी पण स्पॉन्सर होतो. हो का? हो का? अरे बाबा, मस्करी करतोय जेठालाल. आणि हो, आपले आणखी एक स्पॉन्सर गडा इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर जेठालाल चंपकलाल गडा यांचेही मी आभार मानतो. थँक्यू सो मच जेठाजी. अरे बबिताजी, तुम्ही So, पण 3 cheers for GPL 3. Hip hip. Hip hip. श्री अंबे मात की जय. आओ मिलजुल कर हम इस जीवन में रंग भरे, बजे दिल खुशियों के कण कण में उमंग भरे. मिस चेरी, तुमच्या सोबत कॉमेंट्री करणे एक अमेझिंग अनुभव होता. माझ्यासाठी सुद्धा पोपटलालजी. मी काय म्हणत होतो की आपण आपल्या या अनुभवाला नात्यात बदलूया का? आय एम सो सॉरी पोपटलालजी. मी माझं नातं ऑलरेडी कोणाशी तरी जोडलेलं आहे. अँड यू नो व्हॉट, त्यांचं नाव सुद्धा अनुभव आहे. पण तुमच्या सोबतच्या या अनुभवाला मी आयुष्यभर नाही विसरणार. आणि माझा हा अनुभव मी माझ्या अनुभवला नक्कीच सांगेन. नाही, इट्स ओके मिस चेरी. मी तर मस्करी करत होतो. तुम्हाला तर माहितीये माझा किती मस्तीखोर स्वभाव आहे ते. आणि हो, आमच्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल. हो, नक्की. म्हणजे मी परत क्लीन बोल्ड झालो. या आसित भाऊंनी मला वेडा बनवलं. यापेक्षा मी भांडण करून मॅच खेळलो असतो. कॉमेंट्री करून जॉमेट्री नाहीच जुळली. आओ मिलजुल कर हम इस जीवन में रंग भरे, बजे दिल खुश. तर पाहिलं ना तुम्ही किती जोशपूर्वक हे सगळं GPL खेळले आहेत आणि किती उत्साहात अजूनही याचा आनंद लुटत आहेत. हे विसरून गेले की कोण जिंकलंय आणि कोण हरलंय. संपूर्ण गोकुळधाम सोसायटी एकत्रपणे GPL 3 संपल्याच्या आनंदात आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका आणि पाहत रहा यांचा हा जोश आणि यांचा हा जल्लोष. GPL 3 चा सोहळा. दया, ही GPL 3 ची ट्रॉफी मी ज्या क्षणी माझ्या हाताने उचलली ना, त्यावेळी मला जो परमोच्च आनंद झाला होता ना, त्याची तुलना मी आजपर्यंत कुठल्याही परमोच्च आनंद सोबत नाही करू शकत. टप्पूचे पप्पा, या क्रिकेटच्या जिंकण्याची नशा, त्याचा आनंद एकदम अद्भुत असतो. वर्षानुवर्ष आठवणीत राहील. हो, बघ ना, भारत देशाने जेव्हा पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला 1983 ला कपिल देव यांच्या कॅप्टन्सी मध्ये, तो क्षण भारतवासी कधीच विसरू शकणार नाहीत. कॅप्टन टप्पूचे पप्पा, बघा, तुमच्या या GPL टीमच्या जिंकण्याची उजवणी पूर्ण भारत देश करणार आहे. आणि हजारो वर्ष या GPL टीमच्या विजयाला लक्षात ठेवतील. आणि मी तर म्हणते, जोवर असतील आकाशात चंद्र आणि तारे, कॅप्टन टप्पूच्या पप्पांचे वाढणार वारे. तू चंद्रावर का पोहोचलीस दया? हे थोडं जास्त झालं ना? हो, तसं मला हे थोडं थोडं वाटलंच. पण मग म्हटलं आता निघालीच आहे तर मग चंद्रावर जाऊन येतेच. दया, वन पीस आहे. देवाने तुला बनवल्यानंतर डाय तोडून टाकली असणार. हो, पण एक गोष्ट तर मानावीच लागेल दया, हे GPL 3 खेळल्यावर मन एकदम ताजं तवानं झालं. हो ना? हो ना, खरंच. आपण किती धावाधाव केली, बॅटिंग केली, बॉलिंग केली, किती आरडाओरडा केला आपण, तरी पण अजिबात थकवा जाणवतच नाहीये. हो. मग उठा आणि चला. कुठे? खाली सोसायटी कंपाऊंड मध्ये. का? सोसायटी परिवाराला गोळा करूया आणि परत आज रात्री GPL 4, 5, 6 खेळूनच घेऊया. मजा येईल.
दया हे पण जरा जास्तच झालं ना. तसं मला बोलता बोलता वाटलंच, पण म्हणून मी जीपीएल पार्ट 6 पर्यंत गेली. नाहीतर मी जीपीएल 10 पर्यंत पोहोचणार होती. बरं झाला तू नाही पोहोचलीस 10 पर्यंत. हा चल चल झोपूया, सकाळी लवकर उठायचंय आपल्याला. का लवकर का? अगं सकाळी मेहता साहेब आपल्या विजयाचे जिलेबी फाफडा आणणार आहेत ना. अरे हो, चला झोपूया. गुड नाईट. 1 मिनिट, मेहता साहेबांना फोन करून जरा आठवण तर करतो. विसरले तर नाही ना. योजनाबद्ध कारभार आहे तुमचा. मग